नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे माझा 1000 लिटर जीवामृत तयार झालेले आहे. आता हे बघा, पांढरी साय आलेली आहे. हे टाकी 1000 लिटरची. ह्या जीवामृतासाठी आपण 30 किलो शेण घेतलं होतं, 30 लिटर गोमूत्र घेतलं होतं, 5 किलो गूळ घेतला होता, 5 लिटर ताक घेतला होता आणि ट्रायकोडर्मा बॅक्टेरिया टाकला. याच्यामध्ये ताक 5 लिटर घेतला होता. हिला आता 8 दिवस मी भिजू घातलं होतं. आता पांढरी साय आलेली आहे. खूप छान प्रकारे जीवामृत तयार झालेलं आहे. आता मी एक छोटंसं फिल्टर तयार केलं आहे शेतामध्ये, तुम्ही बघू शकता. हा कॉग आहे आता कम से कम 8-9 इंचावरती, आणि हा बाहेर किच्चा काढायला एक खाली कॉग काढलेला आहे. आता हे 200 लिटरचा ड्रम ठेवला आहे खाली. हे बघा, तुम्ही पाहू शकता नित्य का जीवामृत पडतं आहे. एक कण बी अटकत नाही यामध्ये. आणि खाली डाळ ठेवलेली आहे. खत सोडतो आपण कंटिन्यू. हे जाळीवर डाळ आहे. हे बघा, तुम्ही कोणते कृषी केंद्रावरून आपल्या हाडीवरून घेऊ शकता तुम्ही डाळ. एक कण पण असा त्यात वरच्या वेळ राहून जातो. खाली नित्य का पाणी जातं आपलं. एकदम कमी खर्चामध्ये मीठ फिल्टर तयार होतो मित्रांनो. आपलं मागडे फिल्टर घ्यायचं काम नाही पडतं तुम्हाला. काहीच थांबत नाही, म्हणजे पुरं कण वरच्या थांबून जात आहे. नितरगार पाणी येत आहे. खाली आपलं खाण काहीच जात नाही मित्रांनो. आणि नळी जोडलेली आहे. ही नळी डायरेक्ट मोटरला जोडली आहे फुटबॉलला. हे फिल्टरमधून प्रेशर देतो, नळी कॉक चालू करून डायरेक्ट मोटरमध्ये जाते. मोटरमधून आपल्या फिल्टरमधून डबल पुरा शेतामध्ये थेंब थेंब पुढे चालला जातं. हा माझा पिलबाग आहे मित्रांनो. आपल्या जर पाण्याची बी कमतरता होती, पण आपण सेंद्रिय शेती करत असल्यामुळे आपल्याला अडचण नाही आली. पहा माझा पिलबाग हिरवागार आहे. आता शेजारी तुम्हाला दाखवतो मी. शेजारी या माणसानं 6000 रुपयाला आलं होतं. केमिकल शेती करतात ते. तर त्या बागाची अवस्था बघा तुम्ही. ₹6000 4,000 रुपये त्यांना नवीन लावलेले आता. आणि ते 2,000 रुपयाची परिस्थिती बघा कशी आहे. आणि आपल्यापेक्षा पाणी यांना जास्त होतं, पण यावर्षी टेम्परेचरमध्ये इतकी हीट असल्यामुळे आपले केळीचे बाग बरेचसे नष्ट झालेले आहे. तग धरून उभे राहू शकले नाही. काही लोकांसाठी रोटर मारलेले. पावाचा बेलबाग हिरवागार आहे. क्वालिटी चांगली आहे. लय लोकांची बाग यावर्षी खराब झाली मित्रांनो. खूप लोकांना रोटर मारलेले यावर्षी. टेम्परेचरमध्ये हीट होते की एकदम मारू शकली नाही. मित्रांनो, तुम्ही शेती केमिकलचे करा का सेंद्रिय 100% करा. आणि जर तुम्ही केमिकल करत असताना प्लस त्याच्यामध्ये तुम्ही जीवामृत कंटिन्यू सोडत जा, नाही तर तुम्हाला खूप अडचण येते मित्रांनो. केमिकलमध्ये मित्रांनो खूप अडचणी येतात. जीवामृत कंटिन्यू सोडत राहा शेतामध्ये मित्रांनो. तुम्हाला युरिया DAP पोटॅशचे काम नाही पडणार. आपली जमीन नापीक जमीन सुपीक होते. जमिनीमध्ये गांडूळ पडतात. पाणी धरून त्याची क्षमता राहते. पाण्याची ताण बी पडला तर पीक तण सहन करून घेतं.
वस्त्र काढून जातं आहे मित्रांनो जेव्हा पूर्ण कणवरती राहून जातात खाली तडकार पाणी जातं आहे पूर्ण एकदम. आणि खर्च कमी मित्रांनो. युरिया DP पोटॅशच्या थैला खूप महाग झालेला आहे. खतं महाग झालेले आहे. खत महाग असून त्याची तुम्हाला काही रिझल्ट भेटत नाही. जमीन नापीक होते, पीक चांगलं तुमच्या हातात येत नाही आहे. नुकसान तुमचंच आहे आणि आपल्या मालाला भाव भेटत नाही मित्रांनो. आपल्याला शेती परवडत नाही आहे. तुम्ही या रस्त्याने चला, तुम्हाला 100% यश मिळत जाईल प्रत्येक पिकामध्ये. मी गेल्या 3 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो आहे. मी सुरुवातीला हरभरा घेतला होता, तूर घेतली, कपाशी घेतली, आता यावर्षी केळी घेतलेली. मागच्या वर्षी केळी पण मी 80% सेंद्रिय केली होती. तुम्ही पण प्रयोग करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.